हाँ ठीक आहे बघतो मी. हाँ फोन ठेवा. ए नीट पॉलिश कर रे. त्या राणाची पण काही दिवसांना अशीच अवस्था होणार आहे. तो राणा माझ्या एकदा तावडीत येऊ दे रे, मग बघतोस त्याला. काल सापडलं होतं ना तुम्हाला? सापडलं होतं ना, पण भित्रा पळून गेला. मला मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानं, पण संग्राम मोहितेला मारणं एवढं सोपं नाही ना, हे त्याला काळ कळलं असेल. या संग्राम मोहितेला मारणारी गोळी अजून तयार व्हायची म्हणाव. बाबा तुम्हाला फाईट करत असतानाच लागलं की काय? नाही तुम्ही काल जास्त ड्रिंक घेतली म्हणून म्हटलं. काय म्हणालास? परत बोल. अहो मी सहजच विचारलं. अरे बोल. हो काय सुरू आहे तुमचं? किती चिडचिड करताय? त्याला नीट समजून सांगा, नाहीतर एक दिवशी थोबाड फोडून त्याच्या हातात देईन बे. विकी तू गप्प बसणार आहे बाबा, आणि जा अभ्यासाला जा. जा बघू. अहो तुम्ही पण जरा शांत राहा ना. बरं नाहीये तुम्हाला? दूध घ्या बघू ठेवलंय. हॅलो मोहिते साहेब नमस्ते. कोण बोलतोय? मी राणा बोलतोय. राणा तू सापड रे. तुझा एन्काउंटर केल्याशिवाय मी तुला तर सोडतच नाही. का? अहो साहेब, काल रातच्याला दारूच्या नशेत तुम्ही धडपडलात, त्यात तुमच्या डोसक्याला कोप पडली. किती रक्त गेलं माहितीये का? अहो मी तुम्हाला मलमपट्टी केल्यानं घरला सोडून आलोय ना. अशी काय बातमी ऐकतोय मी? हे बघा साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला मारायचा नाही, वाचवायचा प्रयत्न केला. हे तुम्हाला मी चांगलं माहित आहे. ए तुम्हाला अक्कल शिकू नकोस, आणि ती तुझी लायकी पण नाहीये. नसल पण साहेब तुम्ही का असा खोटेपणा करायलाय? हे बघा साहेब, आधीच माझ्यावर खोटे आरोप आहेत आणि त्यात आता तुम्ही बी सामील झालाय. मी तुम्हाला आदर्श मानत होतो, तुम्ही असं का करायलाय? अशी काय बातमी आहे? हे बघा साहेब, ही एन्काउंटरची ऑर्डर मागं घ्या, नाही तर काल रातच्याला जे काय घडलं का नाही ते मी समजासनी सांगेन. सांग रे, मला काही फरक पडत नाही. तू फरार गुन्हेगार आहेस. लोकांचा तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे. होय की, पण हे समजा का करायलाय तुम्ही? आजपर्यंत एकही केस मी अर्धवट सोडलेली नाहीये, आणि तुला फाशीवर लटकवल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. अहो पण साहेब, मी काय बी गुन्हा केला नाही हो. पुरावे सांगतात की तू गुन्हेगार आहेस, आणि मी तुला सोडणार नाही. तुझ्यासाठी मी माझं रेकॉर्ड खराब करणार नाही. तुला मारण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. हे बघा. हॅलो हॅलो, नमस्कार. तुम्ही इथं? साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज माझं कुंकू वाचवा. राणाजींना मारू नका प्लीज. इथं तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या प्राणांची भीक मागताय, आणि तिथे तुमचा नवरा मला ठार मारण्याची धमकी देतोय. चांगलं चाललंय. नाही साहेब, अहो राणाजी तसे नाही आहेत. हे बघा, तो कसा आहे ना, मी त्याला चांगलं ओळखतो. तुमचं ते कुंकू बिंकू मला माहित नाही. माझ्यासाठी तो खुनी फरार गुन्हेगार आहे, आणि त्याचा एन्काउंटर मी करणारच. साहेब मी काय म्हणालो नाही, म्हणजे राणाकडनं चूक झाली आहे हे आम्हासनी मान्य आहे, पण जरा माणुसकीनं विचार केला तर बरं होईल. माणुसकीच्या नात्यानं? अहो 2 दरोडे घालून तो दहशत माजवतोय, पोलिसांवर गोळीबार करतोय, आणि तुम्ही इथं माणुसकीच्या गोष्टी करताय. अहो नाही साहेब, राणाजी असं नाही करणार कधी. उलट ते नेहमी नियम आणि कायदा पाळतात. मग त्याच कायद्याचा आदर राखायला सांगा त्याला. शेवटची संधी देतोय, माझ्या समोर शरण यायला सांगा त्याला. करा ना आता फोन त्याला. मला माहिती आहे तुमच्याकडे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा म्हणजे नसेल तर मी देऊ का?
मी करते यांना फोन. पण साहेब, तुम्ही मला शब्द द्या, तुम्ही राणाजींची बाजू एकदा ऐकून घ्याल. ठीक आहे. हा बोला की. हॅलो, कुठे आहात तुम्ही? हाय की बोला. अहो, तुम्ही प्लीज पोलिसांना शरण जा. अहो अंजलीबाई, शरण जाण्यात काय बी पॉइंट नाही. अहो, मी काय सांगते ते तर ऐक. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. इथे तुझी बायको तुझ्या प्राणांची भीक मागायला आली आहे. चुपचाप शरण ये, नाहीतर तुझ्या बायकोला मला भीक देता येणार नाही. हं? हे बघा साहेब, हे अति होते बरं का. अंजलीबाईंच्या केसाला जरी धक्का लागला काय खरं नाही सांगून ठेवतोय. आज रात्री तू माझी भेट घे. तुझं काय म्हणणं ते मला सांग. त्याच्यानंतर मी ठरवीन काय करायचं ते. तुझी बायको तुझी बाजू ऐकून घेण्यासाठी रिक्वेस्ट करते म्हणून मी तयार आहे. तू तुझं सांग. हा, पण काय दगाफटका केला तर तुझी बायको माझ्या सोबत असेल. मी विदाउट फोर्स आणि विदाउट पिस्टल येईन. तू सुद्धा रिकाम्या हाताने यायचंस. ठिकाण तू सांगायचं. आणि माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर मग काय. तू शरण यायचंस. मी तुझी केस सोडली आणि तू निर्दोष असशील ना तर निर्दोष सुटशील. पण तुम्ही अंजलीबाईंकडे फोन द्या. ठीक आहे. हा, बोला. बघा अंजलीबाई, मोहिते साहेबांवर विश्वास ठेवण्यात काय बी पॉइंट नाही. अहो नाही, हे बघा, तुम्ही एकदा तुमची सगळी बाजू त्यांना नीट समजावून सांगा. हा, आणि काय दगाफटका केला तर. नाही हो, असं काही नाही होणार. मी आहे ना तिथे, तुम्ही नका काही काळजी करू. हे बघा पण हे बघा, मी गॅरंटी देते तुम्हाला, असं काही नाही होणार. पण प्लीज माझ्यासाठी म्हणून तरी एवढं करा हो. ठीक आहे. आज रात्रीला 10 वाजता विंचवाच्या माळावर. हम्म. राणाजी येतो म्हणाले. रात्री 10 वाजता विंचवाच्या माळावर. आपण मिळूनच जाऊया. अजून दुसरं कोणी नको हा तिथे, आणि कुठलं शस्त्रही नको. आणि त्यांनी काही दगाफटका केला तर. नाही नाही, त्याची खात्री मी देते. साहेब, नाही म्हणजे तुमचं जसं ठरलंय का नाही तसंच करा. हा, बरं येऊ का? या. चला. थँक्यू. गोवा, आज रात्री आपली सगळी पोलीस फोर्स तयार ठेवा. विंचवाच्या माळावर सापळा लावायचा आहे. एका मोठ्या गुन्हेगाराचा एन्काउंटर करायचा आहे आज. राणा, तुझा खेळ आज खल्लास. लक्ष्मी, चल जरा खाऊन घे. अगं उपाशी राहू नये लक्ष्मी, म्हणून सांगते खाऊन घे. नको मला. गोदा का अजून कशा येईना झाला तो वहिनी? राणादाची केस काय बारकी आहे काय लवकर यायला? राणादाच्या एन्काउंटरची ऑर्डर निघाली म्हणल्यावर जरा तर येळ लागणार की बोलाय. राणादाचा एन्काउंटर होणार नाही. अगं तसं नाही, ते होऊ नये म्हणून तर थोरला साहेब मामा गेलात ना हो बोलाय. तसं काय भिवणार नाही, खरंच तसं काय भिवणार. काळजी करू नको. चंद्रताई,
थोबाड मिटवा तुमचं. घरात काय चाललंय, तुम्ही काय बोलताय सा? जावा जरा, युवराजसने काय हवंय नको ते बघा. एक प्रवास खाऊन पिऊन निवांत झोपले. मी आत्ताच जाऊन बघून आले. वहिनी आई कुठे राहणार? लक्ष्मी अजून जेवली नाहीये. नाही ना वग. आई कुठे राहणार? तू आधी जेवून घे, मग मी सांगते तुला. नाही आधी तू मला सांग कुठे राहणार. मी काय सांगितलं? आधी जेवून घे, मी सांगते. अगं पण आई अंजली काय झालं? झालं काय बोलणं? काय म्हणाला पोलीस? काही काळजी करू नका. आज रात्री राणाजी शरण येतील आणि मग सगळं ठीक होईल. राहणार शरण येणार आहे. हो, मोहितेंनी काय खरंय त्याचा तपास करीन असा शब्द दिलाय ना. मग राणा तर येणार आहे का शरण? येतील. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. समज नीट होईल ना मग? हो गोदाक्का, सगळं ठीक होईल. आई पण खरंच असं होणार? कारण त्या पोलीस काकांनी राणादाला खूप ताप दिलाय आणि गोळ्या बी घातल्यात. होय बाई, मला तो माणूस काय बराबर वाटत नाही बघ. गोदाक्का, हे बघा, आधी राणाजींना शरण येऊ दे, मग सगळं ठीक होईल. खात्री आहे माझी. बोल की बरकत. राणा, अरे दगा होणार आहे बघ. म्हणजे अरे तो मोहितीने सापळा रचलाय. तुझा एन्काउंटर करणार आहे म्हणतोय तो. तू काय बी झालं तर त्याच्या समोर अजिबात जाऊ नकोस. बरकत, मी अंजली बाईसनी सांगितलं येतोय म्हणून. अरे राणा, त्या मोहितीनं वहिनीसनी गोड बोलून तुला बोलवून घ्यायला सांगितले. तू त्याच्या समोर अजिबात जाऊ नकोस. की मोहिते कसला माणूस आहे चांगलं माहिती आहे मला. पण अंजली बाईसनी शब्द दिलाय मी. तो कसा मोडू? राणा, तुला काही खोळ वेळ लागले काय? अरे तुझ्या जीवाला धोका आहे. तू अजिबात तिथे जाऊ नकोस. अरे किती बी असू दे, अंजलीबाईंच्या शब्दासाठी किती बी धोका घ्यायला तयार आहे राहणार. बर, तू एक काम कर. अंजली वहिनीसने फोन कर आणि त्या मोहितीनं असा सापळा रचलाय म्हणून सांगतेस ते. बरकत, अरे अंजलीबाई समजून घ्यायच्या कंडिशन मध्ये नाही. त्यांना मी किती बी काय बी सांगितलं तरी ते खोटंच वाटणार. अरे मग आता काय करणार? बरकत, मी जाणारच. मोहितेचा जो काय डाव आहे का नाही, तो अंजलीबाईंना स्वतःच्या डोळ्यानं बघायला लावलं. तेव्हा त्यासनी खरं काय ते कळेल बघ. बरं चल, ठेवू काय? अरे राणा, बरकत, समजात महत्वाचं काय तर अंजलीबाईंचा विश्वास. आणि तो मिळवायला मी तिकडे जाणार आहे. गोळ्याची फिकीर नाही मला. 1000 पोलीस येऊ देत. दौलतवाडीच्या तालमीतल्या मातीतला पठ्ठी आहे मी. समजासनी भारी पडणार म्हणजे पडणार. गोवा, आपल्या सगळ्या लोकांनी पोझिशन घेतल्यात का? होय सर. सगळ्यांनी नीट अलर्ट राहा. मला कुठल्याही प्रकारची चूक नको या वेळेला, कळालं का? बरं सर. सॉरी सर, पण तुम्ही राणाजींना एकटे भेटणार होतात ना, आणि तेही कुठल्याही शस्त्राशिवाय. तिचं कसं आहे, वेळ सांगून येत नाही. आणि तुम्ही काळजी करू नका, राणाला मी एकटाच भेटणार. आपलं तसंच ठरलंय. बुवा, सगळे अलर्ट राहा. हो, मी जातो. मी तिकडून इशारा केला ना की तुम्ही मग या. ठीक आहे सर. बुवा, काही भलत असेल तर नाही ना होणार? नाही होणार. राणावर विश्वास ठेव.
मोहिते साहेब, एकटं चालायत ना बघ. बघा साहेब, तुम्हाला बी माहिती आहे काय बी चुकीचं केलं नाही. राणा, सरेंडर हो. साहेब, मी इकडे आले होते अंजलीबाईंच्या विश्वासापोटी. तुमचा आदर करतोय म्हणून तुम्हाला समजा सांगायला आलोय. ए, तुझी फालतूची बडबड ऐकायला नाही आलो मी इथं. मग कशाला आलाय? तुझा एन्काउंटर करायला आलो. साहेब, साहेब, माझं माझं एक डाव ऐकून तर घ्या. अहो साहेब, खरं सांगतो मी काय बी चुकीचं केलं नाही. अहो साहेब, साहेब साहेब ऐकून तर घ्या माझं. खरंच माझी काय बी चूक नाही. अहो साहेब, पाहिजे तर तुमच्या पाय पडतो मी. साहेब, तुझा खेळ आता खलास. साहेब खरं सांगतोय साहेब. खूप वेळ झाला ना बुवा. हो. बुवा, गोळीचा आवाज. हो. राणाजी, अंजलीबाई, या माणसानं एक शब्दही बोलला का तुम्ही? तुम्ही आधी ते पिस्तूल खालती टाका. बघ राणा, कायदा हातात घेऊ नकोस. साहेब, कायदा मी नाही, तुम्ही हातात घेताय. राणाजी, प्लीज प्लीज ते पिस्तूल खालती टाका. सोडा त्यांना, सोडा. हे बघा अंजलीबाई, एक पाऊल पुढे टाकू नका, नाहीतर मी या माणसाच्या डोसक्याचा भुगा करून टाकीन. समजे मागवा, पहिलं मागवा. राणा, एडेपणा करू नकोस. साहेबांनी सोड. अजिबात नाही, अजिबात सोडणार नाही मी. हे बघा, तुम्ही समजे पहिलं मागवा. अहो अहो, तुम्ही पोलिसांना शरण जा. अंजलीबाई, हो मी शरण आलो असतो, पण या माणसावर विश्वास ठेवण्यात काय बी पॉइंट नाही. राणा, आपलं काय ठरलं होतं? तुम्ही विसरलाय साहेब. राणाजी, प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका. पोलिसांना शरण जा. अजिबात नाही. हे बघा, कुणी बी पुढे येऊ नका, नाहीतर मी खरंच गोळी चालवेन. राणा, राणा शरणी आहे. अजिबात नाही. अंजलीबाई, माझं जे काय म्हणणं आहे का नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो. काही गरज नाहीये.
इथून पुढे मला भेटूही नका.